एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उडी मारत पुन्हा आंदोलन. आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. आंदोलनाचं कारण अस्पष्ट. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांवर मेट्रोचं काम करणाऱ्या फ्रान्सच्या कंपनीचा लाचखोरीचा आरोप. गंभीर दखल घेत फडणवीस म्हणाले मुख्य सचिवांशी बोलणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार पत्रकार परिषद. सिस्त्रा कंपनीचं पत्र माझाच्या हाती. फडणवीस सरकारमधील फिक्सर दलाल पीएपीएस बाळगणारे मंत्री कोण? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. पीएनच्या 125 शिफारशींपैकी 109 नावांना फडणवीसांचा हिरवा कंदील. राज्याच्या तिजोरीची लूट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रोखली. संजय राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक. फडणवीस कठोर निर्णय घेतात म्हणून मतभेद असतानाही जाहीर अभिनंदन. फडणवीसांकडे दलाल फिक्सर पीएनची शिफारस करणारे सर्वाधिक मंत्री शिंदेंचे. ठाकरेंचे खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. शिंदेंचा पक्ष म्हणजेच अमित शहांचा पक्ष असल्याचाही घणाघात. मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांचं अन्नत्याग आंदोलन. राष्ट्रवादी शरद पवारांचे आमदार संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगेंची आंदोलनस्थळी भेट. तर मुख्यमंत्री देशमुख कुटुंबाच्या दुसऱ्यांदा बळी घेतायत जरांगेंची टीका. इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करून धमकीचा फोन. कोल्हापूर पोलिसांनी नोंदवला सावंतांचा जबाब. तर नागपूरच्या सायबरकडून तपासासाठी क्लिपची मागणी. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेवरून 5 वर्षांनंतर वाद. संभाजीराजांचं बलिदान न दाखवण्याबद्दल दबाव होता हे चुकीचं नॅरेटिव्ह. अमोल कोल्हेंचा दावा. शरद पवारांनी काहीही सांगितलं नसल्याचा खुलासा. राज्यसभेची कमिटमेंट असल्यानं मला खासदारकी लढवायची होती. राजन साळवींचा सत्कार करताना किरण सामंतांचा मोठा गौप्यस्फोट. पुण्यातल्या राजकारण्यांचा लाडका गुंड गजा मारणेला पुन्हा अटक. केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणी गजा मारणेला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. त्र्यंबकेश्वरमध्ये उद्या होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या शिवस्तुती नृत्याला विरोध. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचं पोलिसांना पत्र. मंदिरात सेलिब्रिटींच्या इव्हेंटची परंपरा नसल्याचा दावा. आर्थिक निर्बंध लागलेल्या न्यू इंडिया बँकेचं थकीत कर्ज भाजपमुळे राईट ऑफ. केरळ काँग्रेसच्या एक्सपोस्टला अभिनेत्री प्रीती झिंटाचं सडेतोड प्रत्युत्तर. 18 कोटींचं कर्ज 10 वर्षांपूर्वीच फेडल्याचा दावा. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.